बघूया आता भाजपचं शीर्ष नेतृत्व यांची मागणी कशा पद्धतीने घेता येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर पूर्णपणे फेल गेल्यानंतर ओबीसी बांधवांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलाय। किंबहुना आमच्यामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आली असे सगळे ओबीसी बांधव आता जाहीरपणे समोर येऊन बोलू लागलेले आहेत। आपल्यासोबत हे सगळे काही ओबीसी बांधव आहेत। मृणाल ढोले आहेत, मंगेश ससाने आहेत, नितीन ताते बोरटे आहेत, तिकडे टिळेकर जे आहेत। तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आता सत्ता ओबीसींची आली असं तुमचा दावा आहे, ओबीसींमुळे आली असा दावा आहे, पण काही म्हणतात की मराठा समाजाने भाजपला मतदान केलेलं आहे, खरं काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीने पब्लिकली हे अॅक्नॉलेज केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने ओबीसी पंतप्रधान देण्याचं काम केलेलं आहे। आणि जे भारतीय जनता पार्टीला जे यश भेटतंय, घवघवीत यश, गेले 10-12 वर्षाचे घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला भेटतंय, त्याच्यामध्ये ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किमया आहे, हे कुणी नाकारता येणार नाही। भारतीय जनता पार्टीने जेव्हा ओपनली अॅक्नॉलेज केले की बाबा आमचा डीएनए ओबीसी आहे, पण महाराष्ट्रामध्ये गेले 7.5-8 वर्ष भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, पण भारतीय जनता पार्टीने कधीही ओबीसी मुख्यमंत्री तर सोडा उपमुख्यमंत्री गेले 8 वर्ष केली नाही। त्यामुळे आज आम्हाला असं वाटतं जर या महाराष्ट्रातल्या ओबीसींनी एक येऊन भारतीय जनता पार्टीला सेफ केला असेल तर आज भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की त्यांनी आज ओबीसी समाजाला न्याय द्यावा। खरं तर आमची मागणी आहे की ओबीसी समाजाला मुख्यमंत्रीपदच दिलं पाहिजे, पण ते नसेल जमत तर कमीत कमी ओबीसी समाजाला या सत्तेमध्ये मानाचं पान भेटलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। काय सांगाल मंगेशजी, तुम्ही उपोषण केलं 9 दिवस, त्यानंतर कुठेतरी ते सगळं आंदोलन उभारलं, म्हणजे तुम्ही असतील, हाके असतील, ओबीसी बांधव जागृत झाला, राजकीय दृष्ट्या असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल, त्याचं फळ भाजपला मिळाले विधानसभेत स्पष्टपणे दिसतंय। अनेक जण नाकारत असतील, पण ते वास्तव आहे। नाही, नक्कीच या जरांगे नावाचं जातीवादी भूत ज्या ज्या शक्तींनी, ज्या ज्या नेत्यांनी उभं केलं होतं, त्या शक्तींना आणि त्या नेत्यांना ओबीसींनी मतपेटीच्या माध्यमातून घरी बसवलेलं आहे, त्यांचा सुपडा साफ केलेला आहे। या जरांगेचं जे जातीवादी फुतकार होते, ओबीसी नेत्यांचं राजकारण संपवणार, त्यांच्या 4 पिढ्या राजकारणात संपवणार, तर या जरांगेचाच खुटा ओबीसींनी मोडलेला आहे। आता भाजपनी हे कबूल केलं पाहिजे, हे मान्य केलं पाहिजे, आतापर्यंत एवढं मोठं मॅन्डेट भाजपला मिळालं नव्हतं आणि हे मॅन्डेट हे फक्त ओबीसींनी भाजपला दिलेलं आहे। कारण की मागच्या सरकारमध्ये जे झालं, जरांगेला उभं करणाऱ्या शक्ती तर गेल्या, पण मागच्या सरकारमधील पण काही घटकांनी जरांगेचं लांगूल लाचन केलं, जरांगेच्या इथं पायघड्या घातल्या, जरांगेच्या इथं मग जजेस पाठवले, जरांगेच्या इथं त्यांचे मोठे मोठे प्रशासकीय अधिकारी पाठवले, जरांगे म्हणाल तसे करायचे, जरांगे म्हणाल तसे 11 JR काढलेत ओबीसीच्या मध्ये घुसखोरी करण्यासाठी, या कुणबी दाखले देण्यासाठी हे सगळे पायघड्या घातल्या गेल्यात। आता आमची अशी मागणी आहे, जर आपण सगळ्या या निकालाचं अवलोकन जर केलं तर याच्यामध्ये जरांगे फॅक्टरचा धुळधाळ झालेली आहे आणि ओबीसी फॅक्टर आणि भुजबळ पॅटर्न इथं चाललेला आहे आणि त्याच माध्यमातनं ओबीसींमुळं हे सरकार आले। आणि दुसरं एक की एक लाडकी बहीण योजना केली। आता सर्वांचं जे समीक्षक आहेत ते म्हणतात की बाबा लाडकी बहिणीमुळं आणि ओबीसी फॅक्टरमुळं आलाय। तर आमचं म्हणणं असं आहे की जर संख्याबळाच्या दृष्टीने मुख्यमंत्रीपद ठरणार नसेल तर मग ओबीसींचे नेते छगन भुजबळ साहेब आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं। कारण की गेले 8 वर्ष आपण पाहतोय, उद्धव ठाकरे झाले असतील, त्यानंतर फडणवीस झाले, राष्ट्रवादीचे, भाजप त्यांचं ठरवलं। हा नाही, मग भाजपनी जर ठरवलं, जर संख्याबळाच्या याच्यावर जर होणार असेल तर मग लाडकी बहीण पण आहे आणि ओबीसी पण आहे, आमच्या पंकजाताईंना मुख्यमंत्री करा। महाराष्ट्राने देशासमोर एक आदर्श निर्माण करून द्यावा की आम्ही ओबीसीची आणि महाराष्ट्राची पहिली ओबीसी मधील लाडकी बहीण, ज्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही सत्तेत आला, 225 तुमच्या जागा आल्या, त्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री करा। ओबीसीला आम्हाला वाटेल चला बाबा आम्ही काहीतरी केलं, त्याचा आम्हाला यांनी काहीतरी आम्हाला परतावा दिला, ओबीसींचं भलं केलं। आणि जर सर्वात महत्वाची आमची एक मागणी आहे की यावेळेस ओबीसी विरोधी मुख्यमंत्री आम्हाला नकोय, जरांगेचं लांगूल लाचन करणारा मुख्यमंत्री नकोय, जरांगेच्या इथं पाय घड्या घालायला लावणारा, जरांगेच्या सांगण्यावरनं ते JR आणि ते काय काय कायदे बनवणारा आम्हाला मुख्यमंत्री नकोय। ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करणारा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला समानतेचा न्याय देणारा आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे। आणि जर परत पहिले पाडे 50 झाले आणि परत जरांगेचं लांगूल लाचन करणारा असं कुठलं तरी सरकार किंवा मुख्यमंत्री आला तर
आता घोडे मैदान लांब नाहीये. येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये मग मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, अशा मोठमोठ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ओबीसीचं आरक्षण ऑलरेडी तिथं गेलंय, लटकलंय सगळं. हा, ते पण आणि ते करण्याचं याच सरकारमधील घटकामधील 1-2 नेत्यांचं कारस्थान आहे. या बाठिया आयोगाने ज्या आमच्या पहिल्यांदा 67,000 जागा पंचायत राजच्या होत्या, त्या 67,000 जागा त्या 33,000वर आणलेल्या आहेत. तो पण आमचा लढा आहे. हे पाप कोणाचं आहे? हे पाप याच्यामध्ये याच पाठीमागच्या महायुती सरकारमधील काही घटकांचं आहे. म्हणजे तुमचा थेट विरोध एकनाथ शिंदेना आहे? नाही, काही प्रमाणात आहेच. कारण की त्यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदेना पुन्हा सीएम करू नये अशी तुमची मागणी नाही, म्हणायची? आमच्या एक ओबीसी म्हणून त्यांनी जे जरांगेंचे लाड पुरवले, हे ओबीसी मध्ये घुसखोरी होण्यासाठी जे कुणबी दाखले देण्यासंदर्भात त्यांनी जे GR हे केले, त्याच्याबद्दल ओबीसी हा शिंदेबाबत पूर्णपणे नाराज आहे. आणि जर ते परत असंच होणार असेल तर नक्कीच आम्ही सावध भूमिका घेणार. आणि का नको, जर समजा ठाकरे चालतात, फडणवीस चालतात, शिंदे चालतात, तर ह्यावेळेस होऊन द्या ना ओबीसीचा मुख्यमंत्री. 50% ओबीसी जनतेला, 6 कोटी ओबीसी जनतेचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून जर आला तर काय हरकत आहे? कोण ओबीसी नाव कोण आहेत सांगा ना? मी तेच म्हणलं ना, ओबीसी सीएम पदाची जर संख्याबळाचा विचार होणार नसेल तर आमचे भुजबळ साहेब आणि सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत, अनुभवी आहेत. आज 40-50 वर्ष आणि भुजबळ फॅक्टरमुळे ओबीसी आज हा ओबीसी पॅटर्न चालला. त्यामुळे भुजबळ साहेबांना जर मुख्यमंत्रीपद दिलं तर खरंच हा ओबीसीचा सन्मान होईल. आणि जर अजितदादा बाजूलाच राहतील. नाही, ज्येष्ठतेनुसार दिलं पाहिजे ना. मग आता प्रत्येक तुम्ही जर तीच घराणेशाही होणार असेल तर मग का नकोय? आणि जर संख्याबळाच्या याच्यानुसार होणार असेल तर मग भाजपने त्यांचा जो DNA ओबीसीचा आहे, मग पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं. लाडकी बहीणच आहे ना, लाडक्या बहिणीनीच तारलंय ना, मग तुम्ही लाडक्या बहिणीला न्याय द्या. खरं तर 2 खूप महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत ओबीसी बांधवांनी. यांचं म्हणणं एक तर ओबीसी विरोधी मुख्यमंत्री नकोय, मग ते थेटपणे नाव घेत नाही एकनाथ शिंदेचं, पण त्यांचं म्हणणं की पुन्हा ज्यांनी जरांगेंचं लागून चालन केलं ते एकनाथ शिंदे आम्हाला नको आहेत मुख्यमंत्री पदावर पुन्हा. आणि दुसरं आम्हाला ओबीसी मुख्यमंत्री पाहिजे. मग त्यात ते भुजबळांचं नाव सुचवतात. संख्याबळाचा निकष नसेल आणि संख्याबळाचा निकष असेल तर मग भाजपची लाडकी बहीण म्हणजे पंकजाताई त्या ओबीसी आहेत, त्यांनाही मुख्यमंत्री पद मिळावं अशी तुमची मागणी, बरोबर? हो, नक्कीच. आता काय तुमचे आता गेली आंदोलन बघितलेलं आहे ओबीसी, काय म्हणणं आहे? आता साधारण अशी चर्चा चालू आहे की संख्याबळानुसार, तर संख्याबळ हे फक्त आमदारांचंच का, मतदारांचं संख्याबळ काय सांगतं ह्याचा विचार करून सरकारची स्थापना केली जावी. काय सांगाल का? मी संत सावतामाळी संघ महाराष्ट्र राज्यातर्फे बोलतो. तर ओबीसीचाच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला. कारण छगन भुजबळ 40 वर्ष झाले राजकारण, त्यांना तरी आता संधी मिळावी एवढीच माझी इच्छा. मृणालजी, काय सांगाल? राज्यात भाजपचं किंवा महायुती सरकार हे ओबीसीमुळे आले, लाडक्या बहीणमुळे आले असं तुम्ही दावा करतायत, मग तुमची आता मागणी काय? नाही, जसं आम्ही सांगितलं की जे काही भारतीय जनता पार्टी किंवा राजकीय समीक्षक सांगतायत की हे सरकार ज्या ज्या कारणांमुळे आले, त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल आणि त्यात सगळ्यात मोठं जे असेल तो की ओबीसी फॅक्टर जो आहे तो एक तरफ पोलराईज झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात मत टाकलं. आणि भारतीय जनता पार्टी हे कबूल करतं की भारतीय जनता पार्टीचा ओबीसी पॅटर्न आहे, एनडीए आहे, DNA आहे. तर त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी जर अॅक्नॉलेज करत असेल तर भारतीय जनता पार्टीने गेल्या 8 वर्षात ओबीसीचा ना मुख्यमंत्री केला ना उपमुख्यमंत्री केला. भारतीय जनता पार्टीने ओबीसीचा मुख्यमंत्री करावा आणि त्या ठिकाणी भुजबळ साहेब असतील त्यांना संधी द्यावी, नसेल तर पंकजाताईंना द्यावी. पंकजाताईंना जर दिली तर त्यांचे स्वर्गीय दिवंगत नेते ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडेजी यांना फार मोठी श्रद्धांजली ती ठरेल. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने ज्या समाजाने त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत, ज्या समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, त्या समाजाला निश्चित भारतीय जनता पार्टीने न्याय द्यावा. तुम्ही अधिकृत मागणी करणार ओबीसी नेतृत्व भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडे? हो, नक्कीच करावं. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने प्रधानमंत्री पहिल्यांदा या देशाचा ओबीसी केला. बऱ्याचशा राज्यांमध्ये त्यांनी पॅटर्न बदलून, म्हणजे हरियाणा असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी ओबीसी मुख्यमंत्रीपद दिलं. आणि ओबीसी मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांनी दिलं, ज्यावेळेस त्यांनी सामाजिक रचना बदलली, त्या समाज व्यवस्थेमध्ये त्यांनी एक सोशल पॅटर्न नवीन आणला, तर त्याचे निकाल त्यांना फार चांगले भेटलेले. हरियाणामध्ये सरकार त्यांचं पूर्ण असं जे समीक्षक म्हणत होते की अँटी इन्कम्बन्सी हे सरकार येऊच शकत नाही, अशामध्ये पण ते सरकार आलेलं आहे. आणि आत्ताही जसं मनोज जरांगे यांचं आंदोलन झालं त्याच्या विरोधात काउंटर रिएक्शन म्हणून ओबीसी जे एकवटले आणि जे भारतीय जनता पार्टी आणि तत्सम मित्रपक्षांच्या
पारड्यात जे मत टाकलं त्यामुळेच हे सरकार आलेलं आहे आणि याचं फळ या सरकारने ओबीसी समाजाला नक्की द्यावं. याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मागणी करायची आहे. उद्धव ठाकरे असतील, त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मग शिंदे झाले आणि मग मला असं एक विचारायचं आहे की महाराष्ट्रामधील 50% जनता ओबीसी आहे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे फक्त ब्राह्मण आणि मराठा म्हणजे राज्याचं नेतृत्व फक्त त्या दोनच घटकांनी करायचं का? तुम्हाला जर सामाजिक न्याय द्यायचा आहे, तुम्ही समजा लोकशाहीच्या याच्यावर संविधान मानणारं जर सरकार असेल तर तुम्ही मग ओबीसीचा साधा मुख्यमंत्री पण तुम्हाला चालत नाही का? करून दाखवा ना आम्हाला, ओबीसीचा मुख्यमंत्री करा, उपमुख्यमंत्री पद द्या. ही मागणी तुम्ही ओबीसी बांधव म्हणून करता की ओबीसी संघटना तुमची कुठले लेटर? तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव म्हणून आमची ओबीसी वेलफेअर फाउंडेशन आहे, आमच्या बऱ्याच संघटना आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून करतोय. खरंच जर तुम्ही जर म्हणताय की या राज्यातील तमाम ओबीसीनी सर्व घटकांनी सर्वांना एक सामाजिक सलोखा म्हणून निवडून दिलंय, तर मग आमची मागणी आहे की तुम्ही सरकार बनवताना, तुमचं कॅबिनेट बनवताना पण तसाच तुम्ही न्याय द्या. तशाच आकडेवारीनुसार तुमच्या कॅबिनेटमध्ये पण तेवढं प्राधान्य आम्हाला ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे द्या. पण सीएम कुणाला करायचा शेवटी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचा प्रश्न आहे, ते आपण कसं सांगणार? नाही, मग हरियाणा पॅटर्न काय झाला? हरियाणा पॅटर्न जर तुम्ही राबवता आणि तुम्ही सगळीकडे सांगताय आम्ही ओबीसी मुख्यमंत्री केले हरियाणामध्ये, आमचे पंतप्रधान ओबीसी आहेत, तर मग महाराष्ट्रामध्येच का घोडा अडतंय? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला चालत नाही का? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मतं चालतात, 200-250 आमदार तुमच्या या जरांगे फॅक्टरनी विरोध करून, जरांगेनी या सगळ्या बीजेपीला, देवेंद्र फडणवीसांना, महायुतीला मतदान करू नका म्हणून सगळीकडे जाहीर सांगितलं, फतवे काढले. तोच फॅक्टर झोपला कारण की ओबीसीची सुप्त लाट आणि ओबीसी पॅटर्न चालला, भुजबळ पॅटर्न चालला. तर मग ज्यांच्यामुळे ते झालंय त्यांना तुम्ही न्याय देणार आहात का? पण भाजप असं जाहीरपणे कुठं म्हणताना दिसत, ते म्हणते हिंदुत्ववादी मतं सगळी पोलराईज झाली किंवा लाडक्या बहिणीमुळे आम्हाला ओबीसीचं थेट असं क्रेडिट देताना दिसत नाही. नाही, भाजप मान्य करू अथवा न करू, पण भाजपच्या काही नेत्यांनी मान्य केलेले आहेत, जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी मान्य केलेले आहे. आणि आपण जर पाहिलं की जे कोण सत्तेबाहेर गेले, आज राजेश टोपेंना निवडून देणारे ओबीसीच होते, पण राजेश टोपेंनी जरांगेचं लांगूल लाचन केलं, जरांगेच्या इथं ते ढोल बडवत गेले, जरांगेच्या उपोषणाला त्यांनी सगळी आर्थिक रसद पुरवली, त्यांना ओबीसीने घरी बसवलं. आज रोहित पवार फक्त 1200 मतांनी निवडून येतात ते. त्यामुळे आपण जर सगळा या निवडणुकीचा पॅटर्न जर बघितला तर हा सगळा ओबीसी पॅटर्न आहे. ओबीसी जरांगेसारखं मोठमोठ्या वल्गना करत नाही, फतवे काढत नाही, पण मतपेटीच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं मोठं मॅन्डेट ओबीसीचं जे डीएनए सांगणारा पक्ष आहे किंवा देवेंद्र फडणवीसांनी जे ओबीसी बद्दल ती भूमिका घेतली ती कुठंतरी ओबीसी अधिकृतपणे मागणी मांडणार का? हा, नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही अधिकृत मागणी करतोय. तुमच्या संघटनेत लेटर हेडवर अशी मागणी नक्की 100% करू आम्ही लेटर हेडवर. आणि काय नाही, रात्री 1-1 वाजता हा माणूस स्वतः तिथं त्यांच्यासाठी येतो आणि तिथं रात्रीतनं 1 वाजता घोषणा करून गुलाल उधळून स्वतः पेढे बिडे चारत होते. मग तीच तत्परता आमच्या ओबीसींसाठी का नाही दाखवली आजपर्यंत? शेवटी नाही, यामध्ये मला स्पष्टपणे अशी मागणी करायची, अधिकृत आम्ही लेटर पॅडवरही मागणी करूच, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष ओबीसी केले आणि चांदा ते बांदा जेव्हा प्रदेशाध्यक्ष फिरले आणि बाकी जगे जेवढे ओबीसी नेते होते त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह केले, भारतीय जनता पार्टीला जो मॅन्डेट भेटलेला आहे तर त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मास बेस असणारे जे ओबीसी लीडर्स आहेत आणि त्यामध्ये सगळ्या समाजाचे आले, हे सगळे जेव्हा फिरले समाजामध्ये त्यांनी समाजानं एक करण्याचं काम केलं. लोकसभेला भारतीय जनता पार्टीपासून ओबीसी समाज दुरावला होता, त्या ओबीसी समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाचा योग्य तो सन्मान करावा, त्याला मध्ये सत्तेमध्ये योग्य तो वाटा निश्चित द्यावा. हे सगळे ओबीसी बांधव आहेत, विविध संघटनाचे पदाधिकारी आहेत ओबीसी संबंधित. म्हणून यांचं मागणं आहे की ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिले तर आता आम्हाला ओबीसी सत्तेत पण तेवढाच वाटा द्या, किंवा मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या, आमच्या समाजाला द्या. बघूया आता भाजपचं शीर्ष नेतृत्व यांची मागणी कशा पद्धतीने घेता येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर पूर्ण